फ्रेंड्स, खूप दिवसांनी मला ना अख्खा मसूर खायची इच्छा झाली होती, म्हणून मी इथं आज अख्खा मसूर करणार आहे. ते पण ढाबा स्टाईलमध्ये, म्हणजे नॉर्मल जसा मसूर करतो तसं नाही, ढाबा स्टाईलमध्ये आपण करणार आहोत. तर इथं मी जवळजवळ 1.5 वाटी अख्खा मसूर जो आहे हा भिजवून घेतला होता. त्याला स्वच्छ धुवून घेतलंय आणि त्याच्यासाठी जे साहित्य लागणार आहे, ह्याला ॲक्च्युली खूप कमी सामग्री लागते. इथं मी भरपूर सारं लसूण घेतलंय चॉप करून बारीक. त्याच्यात 4-5 कांदे पण चॉप करून घेतले, कारण अख्खा मसूर बनवतो तर त्याच्यात कांदा पण तेवढाच लागतो आणि मसाले खूपच कमी लागतात. तर बघू शकतात इथं मी कांदा लसूणची चटणी घेतली आहे, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतले आणि हिंग घेतलंय. तर अगोदर आपण फोडणीची तयारी करूया. ॲक्च्युली जो मसूर असतो हा मी शिजवलेला नाहीये, हा आपण असाच अख्खा मसूर फोडणी टाकून त्याला 20-25 मिनिटासाठी शिजवणार आहोत बारीक आचेवर. तर आपण प्रोसेसकडे वळूया. तर आपण इथं अगोदर तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मी त्याच्यात जिरं टाकणार आहे. जिरं मस्त फुललं तेलात की आपण त्याच्यात लसूण टाकणार आहोत. लसूण बरोबर आपण कांदा पण टाकूया. त्यांचे दोघांचे फ्लेवर मस्त तेलात उतरायला पाहिजे. त्याच्याबरोबर मी हिंग पण टाकते. हिंग हा पचनासाठी चांगला असतो म्हणून टाकायचा. तर कांद्याला पण चांगला परतून घेऊया तेलात. हा पूर्ण लाल होईतोपर्यंत भाजायला पाहिजे. तर कांदा भाजायला चांगला आपण त्याच्यात मीठ ॲड करूया, म्हणजे जेणेकरून आपला कांदा मस्त भाजून येईल, बेस मऊ होईल. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण अगोदर मीठ टाकतो तर तुम्हाला जर नंतर मीठ टाकायचं असेल तर ते शक्यतो कमीच टाकायचं. तर आपण याला आता उलट भाजून घेऊया मस्तपैकी. बघू शकता तुम्ही की आपला कांदा मस्त मऊ झालेला आहे. तर आपण त्याच्यात हे अगोदर मसाले टाकणार आहोत. लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण चटणी. तर ह्याच्यात जास्त मसाले जात नाहीये. ते मस्त मिक्स करून घेणार आहोत तेलात. आणि त्याचं जेव्हा तेल सुटायला लागेल बाजूने, तेव्हा आपण त्याच्यात आपला जो मसूर आहे तो टाकणार आहोत अख्खा. तो चांगलं मिक्स करून घेऊया. तिखट हवं तेवढं तुम्ही त्याच्यात टाकू शकता तुमच्या चवीनुसार. तर इथं आता जवळजवळ तेल सुटायला लागलंय, तर आपण आता अख्खा मसूर टाकते ह्याच्यात. आणि हा मसूर आपल्याला असं शिजत ठेवायचा आहे, म्हणजे झाकण न ठेवता जवळजवळ 20-25 मिनिटासाठी. जास्त ठेवला तरी पण काही हरकत नाही, एकदम बारीक गॅसवर आपण हा ठेवायचा. ह्याला अगोदर चांगला मिक्स करून घेऊया. आता आपण त्याच्यात पाणी टाकूया आणि त्याला बारीक आचेवर शिजत ठेवूया चांगलं. तर हे बघू शकता फ्रेंड की आपला अख्खा मसूर रेडी आहे. तर आपण त्याच्यात आता कोरिअँडर टाकूया भरपूर सारा. तर नक्कीच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.